मित्रांनो IPL एकदम दणक्यात चालू आहे. मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये मॅच नंबर 18 म्हणजेच हैदराबाद वर्सेस चेन्नई या मॅचसाठी आपण दोन्ही टीमांचे प्लेइंग 11 त्याचबरोबर काही प्रेडिक्शन त्याचबरोबर मित्रांनो मॅच डिटेल्स पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला करू सुरुवात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे AG क्रिकमार. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण जर मॅच डिटेल्स पाहिले तर मित्रांनो ही मॅच नंबर 18 असणार आहे, म्हणजेच 18वी मॅच ही असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जर स्टेडियम पाहिले तर मित्रांनो हैदराबादच्या होम ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जर पिच पाहिलं तर मित्रांनो या पिचवर फास्ट बॉलरला मदत असणार आहे. व मित्रांनो ही मॅच 7:30 वाजता संध्याकाळी सुरू होणार आहे. तर मित्रांनो आता आपण दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हैदराबादची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो हैदराबादकडून ओपनिंगला मयंक अग्रवाल त्याचबरोबर ट्रेविस हेड येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो 3 नंबर अभिषेक शर्मा, त्यानंतर 4 नंबर मार्क्रम, 5 नंबर क्लासन, 6 नंबर शहबाज अहमद, 7 नंबर अब्दुल समद, 8 नंबर मित्रांनो पॅट कमिन्स, 9 नंबर भुवनेश्वर कुमार, 10 नंबर मयंक मार्कंदे व 11 नंबर जयदेव उनाकत येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर इम्पॅक्ट प्लेअर पाहिलं तर मित्रांनो इम्पॅक्ट प्लेअरमध्ये हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो आता आपण चेन्नईची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो आपण जर चेन्नईची प्लेइंग 11 पाहिली तर चेन्नईकडून ओपनिंगला ऋतुराज गायकवाड, त्याचबरोबर मित्रांनो सचिन रवींद्र येणार आहे. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर अजिंक्य रहाणे, 4 नंबर दयारेल मिचर, 5 नंबर शिवम दुबे, 6 नंबर समीर रिझवी, 7 नंबर रवींद्र जडेजा, 8 नंबर महेंद्र सिंग धोनी, 9 नंबर दीपक चहर, 10 नंबर तुषार देशपांडे व मित्रांनो 11 नंबर मुस्तफिजुर रहमान. त्यानंतर मित्रांनो आपण जर चेन्नईकडून इम्पॅक्ट प्लेअर पाहिला तर मित्रांनो चेन्नईकडून महेश पती राणा हा इम्पॅक्ट प्लेअरमध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो आता आपण या मॅचसाठी काही प्रेडिक्शन करणार आहोत. तर मित्रांनो चला आपण आता या मॅचसाठी काही प्रेडिक्शन करू. तर मित्रांनो आपण जर या मॅचसाठी प्रेडिक्शन केले तर मित्रांनो माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की ही मॅचची माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की मयंक अग्रवाल हा ह्या मॅचमध्ये 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल. हो मित्रांनो मयंक अग्रवाल सध्या फेल जात आहे, परंतु मित्रांनो मला असे वाटते की या मॅचमध्ये मयंक अग्रवाल नक्कीच जबरदस्त अशी बॅटिंग करेल, 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल. हो मित्रांनो 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल, नाहीतर मित्रांनो 50 किंवा 50पेक्षा जास्तही रन करू शकतो. आणि मित्रांनो माझी आता सध्या तरी ही प्रेडिक्शन आहे की मयंक अग्रवाल 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल. त्यानंतर मित्रांनो माझी दुसरी प्रेडिक्शन आहे की भुवनेश्वर कुमार 3 किंवा 3पेक्षा जास्त विकेट घेईल. हो मित्रांनो भुवनेश्वर कुमार सध्या फॉर्ममध्ये नाही, परंतु मित्रांनो भुवनेश्वर कुमारलाही जबरदस्त अशी मदत या पिचवर भेटू शकते, कारण मित्रांनो ह्या पिचवर स्विंग भेटू शकते बॉलरला. त्यानंतर मित्रांनो तिसरी माझी प्रेडिक्शन ही आहे की ऋतुराज गायकवाड 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल. त्यानंतर मित्रांनो माझी चौथी प्रेडिक्शन ही आहे की तुषार देशपांडेलाही 2 किंवा 2पेक्षा जास्त विकेट भेटू शकतात. व मित्रांनो माझी लास्ट आणि फायनल प्रेडिक्शन ही आहे की चेन्नई सुपर किंग ही मॅच जिंकेल. तर मित्रांनो हे व्हिडिओमध्ये एवढंच. कसं वाटलं व्हिडिओ आवडत व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल असेल चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपली व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.